जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय। आज आपण चौथा अभंग पाहूया। या चौथ्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, एके विण दुजे नाही पैये सृष्टी, हे ध्यान किरीटी दिधले हरी। नित्य या श्रीहरी जनी पै भरला, द्वैताचा अबोला तया घरी। हरी विणे देवो नाही नाही जनी, अखंड पर्वणी हरी जपता। निवृत्ती साकार हरिनाम पाठ, नित्यता वैकुंठ हरिपाठ। निवृत्तीनाथ महाराज ते स्वतः ज्या अद्वैत स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीचं वर्णन या अभंगामध्ये करत आहेत। ते सुरुवातीला म्हणतात, एके विण दुजे नाही पैये सृष्टी। जणू अंतरंगामध्ये ही साक्षात प्रचिती आली की एकच जो आत्मा आहे, जो सर्वत्र भरून आहे, तो आता समोर आला। आपल्या बाबतीत असं असत नाही। आपण आपल्या देहबुद्धीच्या अनुषंगानं जगाचा अनुभव घेत असल्यामुळं आपणच सगळीकडे आहोत अशी आपली प्रचिती नसते। असं तत्वज्ञान मात्र आपण ऐकून असतो। जसं की आता या हरिपाठांच्या निरूपणामध्ये आपण ऐकतो की एकच आत्मा सगळीकडे भरून आहे। जो माझ्यात आहे तोच समोरच्यामध्ये आहे आणि तोच यच्चयावत सृष्टीमध्ये भरून आहे। पण आपल्याला त्याची प्रत्यक्ष अनुभूती असत नाही। त्या साक्षात अनुभूतीचं वर्णन निवृत्तीनाथ महाराज या अभंगात करतायत। एके विण दुजे नाही पैये सृष्टी। अन्य काहीही या सृष्टीमध्ये नाहीच आहे, फक्त एकच आहे। एक म्हणजे आत्मस्वरूपच दाटून आहे। असं पहा, आपल्याला आपल्या असणेपणाची जाणीव अखंडत्वानं आहे। आपण झोपलेलो असो, स्वप्नात असो किंवा जागेपणी असो, आपल्याला आपण आहोत ही जाणीव व्यापून आहे। फक्त आपलं असं झालंय की आपलं आपल्याचकडे लक्ष नाही आहे। आपण आपल्याच जाणीवेकडे नीट पाहत नाही। सद्गुरू आपल्याला ते पाहायला शिकवतात की तू कोण आहेस हे तपासून घे। कुणाला अनुभव येतोय? तू ऐकतोस तर कोण ऐकतो? तू डोळ्याने दृश्य पाहतोस तर खरा कोण पाहतो? स्पर्श जाणवतो आहे तर कुणाला जाणवतो आहे हे तू तपासून घे। मन मन म्हणतोस, चित्त चित्त म्हणतोस, तर ते नेमकं काय आहे हे त्याच्या आत जाऊन बघ, असं सद्गुरू आपल्याला शिकवतात। शोध घेतल्यानंतर लक्षात येतं की जो माझ्या आत बसून अनुभव घेत आहे तोच खरं म्हणजे सगळ्या सृष्टीचा अनुभव घेत आहे, एकत्वानं घेत आहे। हाच तो आत्मा आहे। निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की अशा साधकाला भेद मग उरत नाही, म्हणजे दुजे पण तिथं काहीही नाही, द्वैत मुळीच नाही। जे काही आहे ते फक्त एकत्व आहे। ते पुढं म्हणतात की हे ध्यान किरीटी दिधले हरी। किरीट म्हणजे मुकुट, पण किरीट ही संज्ञा चिदाकाश किंवा सहस्रदळ स्थान यालाही लागू पडते, कारण तो मस्तकातील प्रदेश आहे। ते म्हणतायत, हे जे ध्यान आहे, कुठलं ध्यान? एकत्वाचं ध्यान। हे ध्यान की आत्माच सर्वत्र एकत्वानं नटून आहे। एके विण दुजे नाही पैये सृष्टी। असा जो आत्मा आहे त्याचं हे ध्यान मला भगवंतानं किरीटी दिलं। म्हणजे जणू या ध्यानानं, या बोधानं मला भगवंतानं संपन्न केलं, आत्मज्ञानानं संपन्न केलं, किंवा हे ज्ञान मला माझ्या सहस्रदळ स्थानामध्ये प्राप्त झालं। मागेही आपण पाहिले पहा की आत्म्याची अनुभूती ही सहस्रदळ स्थानामध्येच येते। तिथेच अंगुष्ठ मात्र अशा ज्योती स्वरूपाने आपला आत्मा विराजमान आहे। फक्त आपल्या जीवाच्या बहिर्मुखतेमुळं तोच आपण आहोत ही जाणीव जीवाला नाही आहे। ज्यावेळी जीव साधनेच्या माध्यमानं या आत्मस्वरूपाकडे सरकतो, ऊर्ध्वगामी होतो, त्यावेळी
हा जीव त्या आत्मस्वरूपामध्ये मिळून जातो. जशी एखादी नदी समुद्राला मिळून जावी, अगदी तसंच एकरूप पावतो. आणि ही सर्व प्रक्रिया आपल्या मस्तकाच्या सहस्रदळ स्थानाच्या प्रदेशामध्ये घडते. म्हणून किरीटी ही संज्ञा या ठिकाणी लागू पडते. हे सर्व काही माझ्या देहाच्या आतच घडलं असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. पुढे ते या स्थितीचं आणखी वर्णन करतात. पुढे ते म्हणतात, नित्य या श्रीहरी जनी पै भरला, द्वैताचा अबोला तया घरी. घर म्हणजे देह. ते असं म्हणतायत की नित्य अशा भगवंताचं स्वरूप मला कळून आलं किंवा प्रचितीला आलं. पहिल्या ओळीत ते जे म्हणाले, एके विण दुजे नाही पै सृष्टी, तोच भाग त्यांनी इथं मांडलेला आहे की नित्य या श्रीहरी जनी पै भरला. एक नित्य असलेला भगवंतच जनामध्ये भरून राहिलेला आहे असं ते म्हणतात. ज्या सृष्टीमध्ये आत्म्याची प्रचिती आली तीच सृष्टी कशी परमात्म्यानं भरून गेलेली आहे असं ते सांगतात. हा पूर्णपणे अद्वैत बोध आहे बरं का. हा खरं म्हणजे देहबुद्धीतून कुठल्याही शब्दांमधून समजून घेणं शक्य नाही, कारण इथे कुठले शब्दच नाहीत. आपण ही कल्पनाच करू शकत नाही की समोर असलेली एखादी निर्जीव वस्तू म्हणजे एखादा दगड किंवा समोर असलेली एखादी व्यक्ती, पक्षी, फळं, फुलं, पानं या सगळ्यांमध्ये जो अस्तित्वभाव दाटून आहे तोच अस्तित्वभाव माझ्यात आहे. आणि जणू काही ते फळ किंवा ते फूल किंवा तो दगड, तो प्राणी म्हणजे मीच आहे असा अनुभव मी घेतोय. हे खरं पाहता शब्दात मांडता येणं शक्य नाही. हा पूर्णपणे अनुभवण्याचा विषय आहे. तरीसुद्धा निवृत्तीनाथ महाराज अभंग सांगतायत म्हणून आपण त्याचं विवरण पाहतोय. ते म्हणतात, नित्य या श्रीहरी जनी पै भरला. जणू काही सगळीकडे तो भरून राहिला. जसं की सूर्याचं बिंब वेगवेगळ्या घड्यांमध्ये दिसतं पहा. प्रत्येक घडा पाण्यानं भरलेला असतो. त्या प्रत्येक घड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. पण प्रत्येक घड्यामध्ये सूर्य असतो का? सूर्य निराळा वेगळेपणानं असतो. तो घडा फुटला की सूर्यच सगळीकडे आहे अशी या साधकाची अवस्था आहे. म्हणजे मी म्हणून वेगळा इथे नाहीच आहे. अनुभव घेणारा असा इथे नाहीच आहे मुळी कुणी. जो काही अनुभव आहे त्या अनुभवाशी तदाकारताच इथे साधली गेलेली आहे. आणि हा अनुभव म्हणजे अस्तित्वाचा अनुभव आहे, आत्म्याचा अनुभव आहे, भगवंताचा, भगवंताच्या नामाचा अनुभव आहे. ते म्हणतात, द्वैताचा अबोला तया घरी. अशा वेळी द्वैतच मूक अवस्थेमध्ये येतं, याचा अर्थ अद्वैत स्थिती व्यापून राहते. द्वैताचा तिथं अनुभवच नाही. बोल याचा अर्थ प्रगट होणे किंवा प्रचितीला येणे. द्वैताचा इथे अबोला झाला आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. म्हणजे द्वैत प्रचिती मुळी उरलीच नाही. सर्वत्र एकत्वच हीच प्रचिती आणि हाच बोल, किंबहुना एकत्वाचा बोल, एकत्वातून आलेल्या भगवंताच्या नामाचा बोल किंवा एकत्वातून आलेल्या भगवंताच्या अस्तित्वाचा बोध, अशी ही स्थिती आहे. द्वैताचा अबोला तया घरी. घरी म्हणजे देहामध्ये. ही स्थिती मला माझ्या देहामध्येच प्राप्त झाली. बाहेर कुठेही मी यासाठी गेलो नाही, हे निवृत्तीनाथ महाराज सांगतायत. साहजिक आहे, आपण द्वैताचा तरी अनुभव देहामधूनच घेतो ना. मी माझ्या देहाला माझा समजतो, देह म्हणजेच मी समजतो. या भावनेतूनच समोरच्याचा देह दुसऱ्याचा होतो. मी तूपणासुद्धा आपण आपल्या देहातूनच अनुभवतो. तसंच अद्वैत स्थितीसुद्धा देहातूनच अनुभवली जाते. परमात्म्याचा, भगवंताचा अनुभव बाहेर कुठेही मिळत नाही. बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला प्रचिती येते, पण प्रचितीचा उगम किंवा झरा आपल्या आतच असतो. समजा केदारनाथाच्या ठिकाणी गेलो आणि तिथे आपल्याला उत्तम ध्यान लागलं किंवा अष्टसात्विक भाव येऊन डोळे पाझरू लागले. पण हे घडलं बाहेर नाही, आपल्या आतच घडलं.
फक्त त्या वातावरणात गेल्यामुळं आपल्याच आत असलेल्या अनुभूती बाहेर उचंबळून आल्या. साधक जेव्हा साधनेची मात्रा आणखी तीव्र करतो, आणखी तो अंतर्मुख होऊ लागतो, तेव्हा भाव बाहेर येण्यासाठी किंवा भगवंताच्या प्रचितीसाठी तो बाह्यस्थळांवरती अवलंबून राहत नाही. सुरुवातीला अगदी असं होतं की एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आतून भाव प्रदीपित होतात आणि वाहायला लागतात. त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये इतकी शांती आणि इतकं समाधान असतं की जणू आणि कुणी नाहीच आहे, मी आणि माझा भगवंत याचं ते समाधान असतं. पण जसजशी साधना मुरायला लागती तसतसं साधक जिथे कुठे आहे तिथे त्याला तो अनुभव यायला लागतो आणि तो त्या अनुभूतीमध्ये तृप्त होत राहतो. तृप्त होता होता एक काळ असा येतो की अनुभव घेणारा अनुभवामध्ये विलीन होतो. त्याचं मन राहत नाही, त्याचं चित्त राहत नाही. मी म्हणून कुणी वेगळा आहे हा भावच तिथे राहत नाही. असं झाल्यानं काय होतं तर त्या अनुभव स्वरूप तो होऊन जातो आणि ही सगळी अनुभूती त्याला स्वतःच्या देहामध्येच मिळते. अशावेळी मग परमात्म्याला शोधायला किंवा तो अनुभव घ्यायला तो कुठेही बाहेर जात नाही. तो फक्त शांत आपल्या स्वच्या ठिकाणी स्थित राहतो, स्वस्थ राहतो आणि आनंदामध्ये बुडून राहतो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, अगदी तसंच माझं झालेलं आहे. नित्य या श्रीहरी जनी पै भरला, द्वैताचा अबोला तया घरी. कुठल्याही परिस्थितीत आता द्वैताची आठवण नाही, जाणीव नाही आणि म्हणूनच त्याचा संपूर्ण अबोला. पुढे ते म्हणतात, हरिविणे देवो नाही नाही जनी, अखंड पर्वणी हरी जपता. काय होतं मग असा साधक त्याच्या अंतर्यामीच बुडून राहतो, स्वस्थ राहतो. आपल्या अंतर्यामी असलेल्या भगवंताच्या, आपल्या आत्म्याच्या, आपल्या खऱ्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये डूब देऊन राहतो. त्याला बाहेर यावंसं वाटत नाही. बाहेर म्हणजे घरातून नव्हे, बाहेर म्हणजे वृत्तीवरती. कुठल्याही प्रकारच्या वृत्तीतून बाहेर प्रगट व्हावं अशी कुठली त्याची उर्मीच राहत नाही. तो इतका शांत आणि स्वस्थ आपल्या आतच झालेला असतो की त्याच्या सर्व वृत्ती भगवन्मय झालेल्या असतात, जणू भगवंताशी एकरूप झालेल्या असतात. डोळ्याला दिसतो तो पांडुरंग, कानी ऐकू येते ते त्याचे नाम, जाणवतो तो त्याचा स्पर्श आणि चिंतलं जातं ते त्याचं स्वरूप, त्याचं म्हणजे आपलंच आत्मस्वरूप. अशा अवस्थेत तो असल्यामुळं अर्थातच जनी म्हणजे बाहेरच्या बाजूला धावणं त्याचं पूर्णपणे थांबतं आणि या आत्मसुखाची अखंड पर्वणी तो आपल्या अंतर्यामी वारंवार घेत राहतो. जप करणे याचा अर्थ एखादी गोष्ट वारंवार करणे. जसं की राम 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 असं म्हणणे म्हणजे रामाचा जप असा जो अर्थ आहे, त्याच अर्थानं जो आपल्या अंतर्यामी आत्मानुभूती वारंवार घेतो त्याला इथे अखंड पर्वणी हरी जपता असे शब्द वापरलेले आहेत. खऱ्या अर्थानं ही पर्वणीच आहे. हा आनंदाचा साठाच आहे, तृप्तीचा ठेवाच आहे. कारण बाहेरील म्हणजे देहाच्या इंद्रियांच्या माध्यमाने मिळणारी तृप्ती ही अत्यंत क्षणिक असते. हे ऐकून आपल्याला पटतं की इंद्रियानुभूती क्षणिक आहे, पण आपल्याला मुळात आत्म्याच्या आनंदाची जाणीव नसल्यामुळं इंद्रियांच्या सुखाचा क्षणिकपणा आपल्यामध्ये ठसत नाही. एक इंद्रिय भोगून तृप्त झालं की आपण दुसऱ्याच्या मागे जातो, दुसरं तृप्त झालं की तिसऱ्याच्या मागे, आणि तिसरं तृप्त झालं की पहिल्याला पुन्हा भूक लागलेलीच असते. असं करत करत आपण या सुखांमध्येच घोटाळत राहतो आणि खऱ्या ठेव्यापासून, खऱ्या पर्वणीपासून, खऱ्या तृप्तीपासून लांब राहतो. पण हा जो साधक आहे किंवा ही जी अवस्था निवृत्तीनाथ महाराजांची आहे ती अखंड पर्वणी भोगणारी आहे. आणि अशी अखंड पर्वणी कशी भोगली त्यांनी तर हरी जपता, आपल्या आत्मस्वरूपाच्या पुन्हा पुन्हा केलेल्या अनुसंधानामुळं. शेवटी ते म्हणतात, निवृत्ती साकार हरिनाम पाठ
खरं पाहता ते स्वतः निर्गुण आहेत बरं का. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, पण ते इथं साकार म्हणतायत. म्हणजे ते स्वतःला साकार म्हणत नाही आहेत. ते म्हणतायत साकार हरिनाम पाठ. काय साकार आहे? तर हरिनाम पाठ हे साकार आहे, कारण त्यामध्ये सकाराचा आकार आहे. सकार हा विषय आपण आधी पाहिलेला आहे. सहा अहम मधला सहा म्हणजे सकार. जो शुद्ध अस्तित्व भाव आहे तो सकार. त्या सकाराचा आकार असलेलं जे आहे ते हरिनाम आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. अर्थ उघड आहे. ज्याला नंतर गोंदवलेकर महाराजांनी नाम म्हटलेलं आहे त्यालाच इथे निवृत्तीनाथ महाराज नाम म्हणतायत. त्यामुळं जेव्हा ते म्हणतात निवृत्ती साकार हरिनाम पाठ, त्यावेळी ते म्हणतायत निवृत्ती म्हणजे मी या नामाच्या अनुसंधानामध्ये राहिलो, या साकार नामाच्या हरिनाम पाठाच्या अनुसंधानात राहिलो. आणि त्यामुळं घडलं काय? नित्यता वैकुंठ हरिपाठ. नित्य अशा अवस्थेमध्ये वैकुंठ स्थितीला मी पोचलो असं ते म्हणतात. हरिपाठाच्या विवरणामध्ये सुद्धा वैकुंठ या शब्दाचा अर्थ आलेला आहे. वैकुंठ शब्द सांगताना दासराम महाराज म्हणतात, वय ज्या ठिकाणी कुंठित होतं ते वैकुंठ. वय म्हणजे आपल्या जीवनाची गती. आपल्या जीवनाची म्हणजेच श्वासांची गती आपल्या चित्ताच्या, मनाच्या, विकारांच्या गतीवरती अवलंबून आहे. आणि विकारांची, चित्ताची आणि मनाची गती श्वासांच्या गतीवर अवलंबून आहे. त्यामुळे जो योगी असतो किंवा जो आत्मभावामध्ये स्थिर असतो त्याचे श्वास असे भसभस वाहत नाहीत. तो अत्यंत सूक्ष्म अशा अवस्थेमध्ये असतो. अशावेळी त्याच्या जीवनाची, पवनाची गती अत्यंत सूक्ष्म असते. या सूक्ष्म असलेल्या गतीलाच वैकुंठ अशी संज्ञा आहे. पण ही वैकुंठ अवस्था क्षणिक असणं वेगळं आणि नित्य निरंतर त्या वैकुंठ अवस्थेत असणं वेगळं. कधीकधी गुरुकृपेनं असं होऊ शकतं की ही वैकुंठ दशा साधकाला प्राप्त होते, पण साधक काही काळ त्या अवस्थेमध्ये राहिल्यानंतर पुन्हा वृत्तींवरती येतो, मनावरती येतो आणि त्याची पवनाची गती पुन्हा वाहू लागते. वैकुंठ या अवस्थेमध्ये नित्य राहणे ही एक अलौकिक स्थिती आहे. तीच इथे लाभली आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. वैकुंठ आहे पण कसं? नित्यतेनं आहे. नित्यता वैकुंठ हरिपाठ. जो चांगला साधक असतो तो वृत्तीशून्यता, विचारशून्यता अनुभवतो. ध्यानामध्ये तो या स्थितीला प्राप्त होतो की जणू काहीही नाही आहे, फक्त शून्य आहे. पण त्या शून्यालाही अनुभवणारा तिथे असतो आणि तो नंतर स्वरूपामध्ये विलीन होतो, आपल्या आत्म्यामध्येच विलीन होतो. पण या अनुभूतीमध्ये टिकून राहणे हा सुद्धा एक प्रकार आहे. ही सुद्धा एक साधना आहे. क्षणिक विचारशून्यता किंवा क्षणिक शून्यावस्था ही ढळते, त्याला चळण आहे. तुर्या अवस्थासुद्धा ढळून जाते. आपल्याला ज्ञान होते हे जाणवणारा तिथे कोणीतरी आहे, तो वृत्तीवरती आला की ज्ञान मावळून जाते. पण जेव्हा तो ज्याला ज्ञान होते तोच जेव्हा आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हा चळण होत नाही. तेव्हा साधक पुन्हा वृत्तीवरती येत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीनं, असं तुकाराम महाराज म्हणतात. ही अवस्था अखंड वैकुंठ अवस्था आहे. इथे साधकाला देहबुद्धीचा स्पर्श नाही. तेच इथे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नित्यता वैकुंठ हरिपाठ. इथे या चौथ्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. यथावकाश आपण पुढील अभंग पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.